हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळ्यांनाच असं वाटतं ना की स्नॅक्समध्ये काहीतरी हेल्दी पण टेस्टी रेसिपी असावी, हो ना? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, पौष्टिक आणि बनवायला एकदम सोपी रेसिपी, म्हणजेच बीटरूट कटलेट। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आणि मुलांच्या टिफिनसाठी हा एक उत्तम पर्याय सुद्धा आहे। तर चला मग बनवूया बीटरूट कटलेट। तर बीटरूट बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 3 बटाटे आणि त्याचे व्यवस्थित साल काढून त्याचे काप करून घेतले आहे। तसेच मी इथे एक बीटरूट घेतले आहे आणि त्याचेही साल काढून त्याचे काप करून घेतले आहे। आता मी इथे घेणार आहे एक प्रेशर कुकर आणि प्रेशर कुकरमध्ये काप केलेले बीटरूट आणि बटाटे घालून घ्या। लागेल तेवढे पाणी किंवा 1 ग्लास पाणी घातले तरी चालेल। जास्त ओव्हर कुक करायचं नाही आपल्याला इथे बटाटे आणि बीटरूट, फक्त 70% कुक करायचं आहे। आता गॅसची फ्लेम ऑन करा आणि प्रेशर कुकरचे झाकण व्यवस्थित लावून घ्या आणि मीडियम हीटवर 2 शिट्ट्या काढून घ्या, जेणेकरून आपले बीटरूट आणि बटाटे व्यवस्थित 60 ते 70% शिजले जातील आणि जास्त मॉइश्चर राहणार नाही। सो या स्टेजला बटाटे आणि बीट व्यवस्थित शिजले आहे, त्यामुळे पाणी स्ट्रेन करून घ्या आणि थोडं थंड होण्यासाठी ते बाजूला ठेवा। आता आपण इथे बटाटे आणि बीट व्यवस्थित खिसून घेणार आहोत। तर इथे खिसून घेतलेल्या बीटमध्ये आणि बटाट्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी यूज करणार आहोत तांदळाची पिठी। तुम्ही यामध्ये ब्लेंड केलेल्या पोह्यांची पिठीही घालू शकतात, त्यानेही एक्स्ट्राचे मॉइश्चर व्यवस्थितपणे ॲब्सॉर्ब होते। तर इथे मी घालणार आहे मिरच्याचे तुकडे, त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि मी इथे घालणार आहे लसूण पेस्ट, थोडेसे मीठ चवीनुसार, आणि याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे सर्व मिश्रण एकजीव करून झालं की तुम्ही पाहू शकतात की यामध्ये अजिबातही मॉइश्चर राहिलं नाही आहे। आता मी थोडंसं तेल हातावर घेईल आणि त्याचे छोटे छोटे टिक्की किंवा कटलेट्स म्हणू शकतात ते बनवून घेणार आहे आणि त्याला मोठ्या रव्यामध्ये कोटिंग करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या कटलेट्सला किंवा टिक्कीला क्रिस्प येईल। अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्या आणि त्याला थोडंसं हाताने दाबा, जेणेकरून ते चपट्या आकाराचे होतील आणि त्याला व्यवस्थित जाड रव्यामध्ये घोळून घ्या, कोटिंग करून घ्या सर्व बाजूंनी। इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल की पॉसिबल असेल तर मोठा रवाच यूज करा, जेणेकरून कटलेट्स कोटिंग केल्यानंतर खूप सुरेख दिसतात। आता आपण इथे एक पॅन घेणार आहोत आणि सर्व कटलेट्स शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकतात, पण हेल्दी ठेवण्यासाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही शॅलो फ्राय करून घ्या। तर इथे सर्व कटलेट्स मी पॅनमध्ये ट्रान्सफर केले आहे। तर इथे मी सर्व कटलेट्स खालच्या बाजूने सोनेरी रंगावर फ्राय करून घेतली आहेत। आता मी सर्व कटलेट्स एक एक करून पलटून घेत आहे, जेणेकरून दुसऱ्या बाजूनेही ते व्यवस्थित फ्राय होतील। तर सोनेरी रंगावर फ्राय केलेले सर्व कटलेट्स एका डिशमध्ये काढून घेऊ। तर इथे तयार आहे एकदम खमंग आणि खुसखुशीत बीटरूट कटलेट। मस्ट ट्राय दिस रेसिपी बिकॉज इट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर आवर गट हेल्थ। अशाच खूप साऱ्या नवनवीन हेल्दी पण डिलिशियस रेसिपीजसाठी माझे हेल्दी बाईट सिरीज नक्कीच चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।